महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण आलोय जेजुरीला. तर मित्रांनो, आपण आता जेजुरीला रेल्वे स्टेशनला पोहोचलोय. आपण खूप जास्त आळशी असल्यामुळे आपण 11 वाजता आलोय. जे लोक आळशी नव्हते ते सकाळी 6ला आलेले आहेत. पण मम्मी उशिरा उठली म्हणून आपला उशीर झाला. आपण तर उशिरा उठतच नसतो कधी. त्याच्यामुळे आता 11 वाजता आलोय. आता इथनं पुढं रिक्षा शोधू. रिक्षा भेटला तर गडाजवळ जाऊ, मग पाहू, नाही तर वापस जाऊ. आहेच परत 2ची ट्रेन. तर मित्रांनो, टमटमचा प्रवास करून आपण आता पोहोचलोय जुन्या गडाकडे. इथं काहीतरी फालतू खाऊन वगैरे घेऊ आपण आणि मग वर चढू. जुना गड बरेच लोक स्किप करतात, तेव्हा तो नवीन गडावर जाता, कारण की तो इझी आहे. अवघड आहे पण मी जाऊ शकतो, जाईल. आपण काहीतरी मिसळ पावचा नाश्ता केला आणि चाललो आता वरती. मम्मी आता सुरुवात झाली ना, आता चालणं. तर मम्मी सुरुवातीलाच थकली. आपण आता जुन्या गडावर चाललो. इथं 2 वेगवेगळे गड आहे, एक जुना गड आहे, एक नवीन गड आहे. 2 गडचा फरक काय? एक मॅरिड लोकांसाठी, एक गड म्हाळसासाठी होता आणि एक बानुबाईसाठी होता. हा, म्हाळसाबाईचा गड आहे, तो पहिला गड होता. त्याच्यानंतर तो दुसरा बांधला होता. तो दुसरा खाली बेसला काऊन आहे हे मी वरती जाऊन जेव्हा स्टोरी सांगेन तेव्हा सांगेन. इथं सगळं सांगेन तर मजा येणार नाही ना. तर खूप जास्त पायऱ्या इथं, पण तरी चढायचं तर आहेच. तर मित्रांनो, बरेच जे लग्न करून लोक येतात ते काऊन काय मी हा गड स्किप करून टाकतात. बहुतेक पायऱ्या जास्त असल्यामुळं ते लोक घाबरून स्किप करत असतील. पण असं तुमचं लग्न टिकायचं नाही. लग्न टिकवायचं असेल तर जुन्या गडावर पण जावंच लागेल. जे नवीन गड आणि जुना गड दोन्ही करणार त्यांचंच लग्न टिकणार. कंपल्सरी. इथून आपल्याला जे वर दिसतंय ते जे एकदम दूरपर्यंत कुठंतरी जय मल्हार लिहिलंय तिथपर्यंत. पण तिथून खाली नाही यायचंय, तिथून डोंगरातून जायचंय. हा, डोंगरातून मग पोहोचायचं आपल्याला नवीन गडावर. तेच जर का भविष्य अशीच नवीन पिढी येत राहिली तर परत देवालाच लोकांकडे खाली यावं लागणार आहे. लोक काही वर जाऊ शकणार नाहीये. आळशी लोक झाले मित्रांनो. तुम्ही आळशी होऊ नका, सांभाळून राहा. हा, असंच बंद होऊन जायचं. माणूस एकटा पण नाही चढू शकत वर. बायको सोबत कसा चढणार? ही भावना इथे एकटी पण तशी पण चालता येते तिला. गॅरंटी काय? हे ती जनरेशन आहे जे भाकरी खाऊन पण न थकता खाली वर चढू राहिले. आणि हे पिझ्झा आणि बर्गर वाली जनरेशन वर चढून अर्धा पायऱ्यातच थकू राहिले. आणि हे मिड जनरेशन, हे पोळ्यावाले, यांचं काय ना धड इकडं ना तिकडं. तर मित्रांनो, पायऱ्यावर चढताना एवढी थकली मम्मी की शेवटी आम्ही कुठला तरी आपण धोबट रस्ता घेतला. त्याचा भरोसा आम्ही जास्त नाही, थोडंफार अंतर लवकर पार करू शकू, जास्त दम लागणार नाही. पण थकलीत आहेच आता सध्या सगळे. मला पण एवढा घाम येऊ राहिला, वेळ होतो दिसू राहिला. आता काही करू शकत नाही त्याला. पुसला तरी तो परत येऊ राहिला. हो, आता वरती गेल्यावर पुढचा व्लॉग बहुतेक वर गेल्यावरच बनेल, कारण की आता चढण्यात जास्त मेहनत लागतीये. त्याच्यामुळं व्हिडिओ प्लस बोलणं एवढी एनर्जी वेस्ट नाही करू शकत आहे. चला, पवतावर पोहोचलो. पण इथं आलोच तर तुम्हाला एक सांगतो, देवाचा जो घोडा होता तो स्पेशल व्हाईट कलरचा घोडा होता. का बरं? कारण की तो विजयाचं, शौर्याचं आणि शांतीचं प्रतीक आहे. म्हणून हा पिवळा घोडा नाही, इथे त्यांना लोकांना हळद टाकली.
म्हणून ना पिवळा झाला. बाजू सरक मम्मी, भंडारा टाकला म्हणून तो पिवळा झाला. कोट नाही वर म्हणजे लोक दिसलं पाहिजे की पुढे मागे देवाचं मंदिर वाचनी की शॉर्टकट मारू लागला. हा मित्र, एवढं म्हणजे एवढी गरमी आहे, हे लोक थकताय पण तरी चालू राहिले. हेच त्याला काय म्हणतात. हा मित्रांनो, ही भावना आता थकलेली आहे. तिला एक पाण्याची बॉटल आणि एक छत्री उचलला जात नाहीये. मम्मी स्वतः पण नाही चढू शकत आहे. त्याच्यामुळेच लोक म्हणतात की मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. पायऱ्यात चढल्याशिवाय देव पावणार नाही. त्यामुळे जुन्या गडावर सगळ्यांनी चढा, तेव्हाच देव पावल. आता भावनाला काय झालं, ती छत्री आणि पाण्याची बॉटल माझ्याकडे देण्याच्या प्लॅनिंग मध्ये आहे, पण मी या झाल मध्ये, या स्कॅम मध्ये मी तर नाही फसणार. तर आता स्कॅमची गोष्ट झालीच, तर तुम्हाला एक कहाणी सांगतो मी. काय, हा, तर देवानं काय केलं होतं, देवानं म्हाळसाबाई सोबत, म्हणजे म्हाळसाबाई कोण होता पहिले सांगतो. आपण ज्या गडावर चाललो होता त्या म्हाळसाबाईचा गड आहे. म्हाळसाबाई या पार्वतीचा अवतार होत्या. तर त्या एका बिझनेसमॅनच्या घरी त्यांचा जन्म झाला होता, म्हणजे व्यापाऱ्याच्या घरी. आणि एकदा काय झालं मग, म्हणजे जेव्हा खंडोबारा बाहेर कुठेतरी गेले होते, तेव्हा त्यांनी रस्त्यात येताना बानुबाईला बघितलं आणि देव त्यांच्या प्रेमात पडले. तर पण मग आता हे म्हाळसा देवीला देव कसं सांगणार ना. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांनी एक खेळ खेळला. त्यांनी सांगितलं या गेममध्ये जो हरेल त्याला 12 वर्ष वनवासात जावं लागणार. तर त्या टाईमला देव हरल्यानंतर ते 12 वर्षासाठी धनगराचं रूप घेऊन म्हाळसाबाईच्या आपल्या बाणूबाईच्या घरी गेले. तिथे त्यांनी काम केलं आणि तिथे मग जेव्हा त्यांचा कार्यकाळ संपायला आला होता तेव्हा त्यांनी काय केलं की त्या धनगराकडच्या जेवढ्या पण सगळ्या मेंढ्या होतात तर त्या म्हणजे एका प्रकारे मारल्यात. आणि मग त्याला सांगितलं की जर का तुला या सगळ्या मेंढ्या जिवंत बघायच्या असतील तर तुला बानूबाईचं लग्न माझ्यावर करून द्यावं लागणार. मग त्यांनी ॲक्सेप्ट केलं. मग देवांना पण सगळ्या मेंढ्या जिवंत करून दिल्या. आणि मग देव आणि बानूबाई हे दोघं रस्त्याला लागले. आणि मग जेव्हा ते गडाजवळ आले तेव्हा त्यांनी बानूबाईला त्यांचं खरं रूप दाखवलं. आणि मग बानूबाई पण प्रसन्न झाल्या, कारण की त्या पण पहिल्यापासून देवाची पूजा अर्चना करायच्या. तर ही एवढीच या गडाची कहाणी मला माहीत होती. बाकी तुम्हाला माहीत असेल तर सांगू शकता. त्याच म्हाळसा पार्वतीचा अवतार. आणि दुसरा म्हणजे बानू, ज्यांचा खालचा गड आहे. तर 12 वर्ष ते हे बानूबाईचं मंदिर आहे. आणि आणखीन वरती कोणतं मंदिर आहे ते तुला माहिती आहे का? कुठे? शिवलिंगचं आहे. कुठं या इथं? आणि ते तिकडं काय आहे नवीन गडावर? खंडोबा. इथं खंडोबा नाही का? आणि म्हाळसा देवीचं मंदिर पण आहे का? तिकडं पण आहे का? चला. हा, म्हाळसाचं एकच आहे. असं भावना, म्हाळसाचं एकच मंदिर आहे. ह्या पायऱ्या चढून आल्यानंतर 2-3 रस्ते दिसतात. एक रस्ता इकडं, एक रस्ता इकडं. पण हा जो रस्ता आहे हे फक्त लोक फोटो काढायला चालले. इथं काही मंदिर नाही आहे. मंदिर या साईडला आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण फालतू कन्फ्युज होऊन जास्त रॉंग वेला जाऊन जास्त स्ट्रगल करून थकून घेऊ नका. इकडं मंदिर आहे तिकडंच जा, कारण की अजून पुढं तेवढा डोंगर उतरून तुम्हाला जुन्या गडावर जायचं आहे. तर मग कष्ट तर करावंच लागणार आहे. एवढं खतरनाक आवड व्हायला भावना मला पाऊस. शेवटी आमच्या तांड्याला कंटाळून मम्मी पुढे निघून गेली आहे. आता बहुतेक मम्मी सरळ वर पोहोचल्यावरच थांबणार. आम्ही ओव्हरटेक केली 1.5 वाजता आम्ही नाही करणार, नंतर मम्मी थांबली मजातच.
ज्याची झिरो डबल 2 रस्ते म्हणजे त्यातला एक फोटोशूटसाठी राईटवाला आपण लेफ्टच घ्यायचा. थकान दूर हो गई कस काय मम्मी? तर मम्मीला वातावरण पाहून काहीतरी वेगळी एनर्जी आली आहे. या वातावरणात काहीतरी ग्लुकोज भेटलं मम्मीला. मम्मी वर चढते आता. तुम्हाला असे मोठं झाडं भेटतील मित्रांनो. हे वाघाट्याचं झाड आहे, याची भाजी चांगली लागते. हा असू शकते नो. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हेच म्हणत म्हणत आम्ही शेवटी देवस्थान कडेपठार जे जुनावाला गड आहे त्याच्याजवळ पोहोचलो. हा म्हाळसाबाईचा गड आहे. इथे एकदाच आम्ही पोहोचलोय शेवटचा. आता अजून माहित नाही पुढं की काही स्ट्रगल आहे का, पण नसायला पाहिजे आता काहीतरी. आता खूप जास्त थकलोय. हेच आपला शेवटचा पॉईंट असायला पाहिजे. हे आपण आलोय मित्रांनो. हे इथं वीरभद्र मंदिर आहे. बहुतेक हे हनुमानाचंच मंदिर असलं पाहिजे या गडावर. वातावरण एकदम क्लास झालंय. थंडी गारावा, पाऊस याची शक्यता आहे. तर झाडावर लिहिलंय, तुम्ही मला पाळणी द्या, मी तुम्हाला सावली देईल, जे ट्रूथ आहे. या साईडला मंदिर वगैरे, इकडे गर्दी दिसतीये. हो आपण तिकडे जाऊन आता. झालं इथला व्ह्यू. तर हे इथं काय नागेश्वर मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग आहे. तर पहिले हे दर्शन घ्यायचं, मग तिकडे जायचं. आपण पाहू या दर्शनात काय आहे. हे मित्रांनो, हा काय जुनागड आहे जिथं आपण आलोय आता. हे पहिले माझ्या हिशोबाने हे जे आहे हे खंडोबाचं मंदिर दिसतं आणि पलीकडे म्हाळसाबाईचं दिसतं. हे होम हवन काहीतरी चालू आहे. जास्त लंबी नाही आहे, थोडीफार लंबी लाईन वाटू राहिली. जाऊ आपण. काय हा एवढं दूर आलो आपण, तर आपण केलंच पाहिजे. हा इथं भावनाचा ठोकळा चिटकला तर बहुतेक भावनाला यावर्षी जॉब लागून जाईल. आता परत 2दा चिटकला बहुतेक. ते काहीतरी गुपित असं आपल्याला माहिती नाही. आपण 2 नंदी नाही, ते खंडोबाच वाटते, पण तिथे नंदी 2 पाहून यायची माहिती. आणि आता आपण एकदम मेन शिखरवर आहे. इथून मोठा कासव मित्रांनो. इथं पूर्ण गोल या जुन्या मंदिराच्या इथंच आहे, नवीन मध्ये नाही वाटतं. तसं अख्खा आयुष्यच ब्लर व्हायले, तर थोडाफार व्ह्यू पिवळा झाला काय बरं पडणार आहे. तर हे आपण समजलं नाही मी काय आत्महत्येचं. मित्रांनो आता पाऊस सुरू झालाय. तर या पावसात मी फोन ठेवून देतोय आणि पुढं जिथं भेटेल तिथं तो. आता इथून आपण छोट्या म्हणजे नवीनवाल्या गडाकडे जाणार आहोत. तर तो जंगलाचा रस्ता आहे. तो जर काही पाऊस बंद झाला तर दाखवू. कारण आता शेवटी पाऊस थोडा कमी झाला. आम्ही इथनं निघलो तर दुसऱ्या गडावर जायचंय. असाचा गड. आता तो जो पॉइंट दिसतो तिथनं राईट साईड घेतल्यावर त्या जंगलातला जो रस्ता आहे, हा तो त्या पॉइंट पासून जंगलातला रस्ता सरळ 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 जातो खाली दुसऱ्या गडाकडे. पण आता वातावरण बघा, नेमका पाऊस पडला. एकदम एकदम मस्त वातावरण झालंय. आता मजा येईल पुढं चालायला. तसं मी ओला झालोय पूर्ण, शूज पण खराब झालेत. आता पुढच्या गडावर जायचंय. मित्रांनो आता मम्मीला काही चढताना थकवानी वाटवायला. मम्मीचा जाताना काय झालं, बीपी आय झाला होता ना, श्वास वर आला होता. आता मम्मीचा श्वास खाली गेलाय. हा आता स्थिर केलं, कारण की आता वातावरण एकदम माहोल वातावरण झालंय. आता हवा पण लय खतरा चालू आहे आणि आभाळ वाजतंय, पण डबल पाऊस आहे, शक्यता पण गंभीर आहे. मला वाटतं तुम पण जर यायच्या तयारीत असेल तर आताच्या टाइम मध्ये येऊन जा, की जास्त काही ऊन पण नाही आहे, काही नाही, वातावरण भारी आहे. आता आपल्याला थोड्याफार पायऱ्या चढायच्या आहे. मग आपण डायरेक्ट ढगातून पलीकडे मग ते लोक चालले कुठून तरी उतरून असं 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 आपल्याला पलीकडे जायचंय. आपण ढगात जायची गरज नाही मम्मी, ढगात जायची गरज नाहीये. इकडून रस्ता आहे. आपण ढगात जाऊ ना फोटो काढायला. एखादा फोटो काढला असता ढगात परत, त्याच्यामुळेच मग आता आम्हाला जास्त वेळ लागेल पलीकडे जायला म्हणून आम्ही ढगात तर काही चाललो नाही.
पण हे पण काही कमी वर नाही आहे आम्ही. जर का तुम्ही खाली पाहिजे तर ते सांगू नाही शकत मी कसं वाटू राहील मला तर. हा मग फ्रंट कॅमेरा सुरू करतो मग सांगू. सुरू केला आता हे बाजून दरीचा व्ह्यू. आता ते आता ते वाटतंय आज मैं ऊपर आसमान नीचे. पण मी वॉटरला आपण एवढं दूर आलो म्हणून तिथं बाय आणि तिथं बघ काय दिसून राहिलं. ते पिवळे हिरवं पाहिजे होतं गावात तर. हा आता त्याच्या मागचा राज सांगतो भावना. जेजुरीला सोन्याची जेजुरी काहून म्हणतात त्याच्या मागचं कारण आहे की भंडारा. भंडारा म्हणजे काय, खायचा भंडारा नाही. इथं जे उधळतात त्याला भंडारा म्हणतात. तर ते त्यात हळद उधळतात आणि ते हळद काहून उधळतात. जे लोक काय करतात की वो त्यांचं राहतं काय राहतं मग मी ते नवस बिवस राहतो तर ते लोक येत आहेत. मग नवस पूर्ण झाल्यावर ते तर 9 दाम्पत्यात नंतर ना पहिले नवस ना तर नवस जेव्हा राहतो नवस केल्यानंतर मग ते येतं तिथं मग हळद गिळत येतात. तर ते एक जे ज्यांचं नवीन लग्न झालं तर खंडोबा देवस्थान जे हे बऱ्यापैकी लोकांचं कुलदैवत आहे. तर कुलदैवतासाठी इथे येत असतात. तर ते आमचं पण कुलदैवतच आहे. पण असं नाही की ते यांचं जे बरेच म्हणजे धनगर समाज, मराठा समाज, कुणबी समाज बऱ्याच लोकांचं हा तर बऱ्याच समाजाचं कुलदैवत मानलं जातं. त्याच्यामुळे तो लोक लग्न झाल्यावर पहिले इथं दर्शनाला येतात. हा इथं आल्यावर मग असं असतं बघ काहीतरी की झालं तुमचं 7 जन्माची बॉन्डिंग फिक्स झाली. तर पण एकच गडावर नाही यायचं. मी म्हणतो जर का तुम्ही येऊच राहिले एवढं कष्ट करून तुम्हाला तीच बायको जर का पाहिजे 7 जन्म तर दुसऱ्या गडावर पण जा ना. काय हरकत आहे. हा जर का अर्धा गड चढला मधात जर का स्कॅम झाला मग काय मग कोणाच्या जवळ नाव येईन नाही ना. त्यामुळे सांभाळ पहिलेच सेफ्टीसाठी दोन्ही पण गड चढून घ्यायचे वा नंतर टेन्शन नको. परत सांगू नका म्हटलं नाही म्हणून. कोकणकडा वगैरे जे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की काय तर धुकं हा एवढं धुकं झालं तिकडं पूर्ण. इकडं पण एकदम म्हणजे बेस्ट वातावरण आहे. जर का तुम्हाला फिरायचंय कुठं जायचंय तर आत्ताचं वातावरण एकदम बेस्ट वातावरण आहे. स्टॉप दिसतो ना तिथून आम्ही चढलो होतो भाई. तिथून चढून असं फिरून त्या तिकडे दूरपर्यंत मंदिर दिसत पण नसतं कारण की एवढी कॅमेरा क्वालिटीच नाही ना. तर तिथपर्यंत गेलो. आता इकडे झालो आवाज तुम्हाला येणार नाही कारण की एवढ्या जोराची हवा आहे की मला पण स्वतःचा आवाज नाही येत. इथे रस्त्यात काहीतरी 2-3 पडके मला वाटते त्या काळात लोक राहत असतील रस्त्याने गडावर त्यांना घरबिर बांधून ठेवले असतील. इथं काही गदे बिदे पण पाण्याच्या वाटला गिटला वाहण्यासाठी वापरले जात असतील. हो आता पुढे आणखी आवाज नाही आला आता सांग जा. पण मित्रांनो एक गोष्टी खरी आहे की जेवढं आम्हाला चढायला कष्ट लागलं पहिल्या गडावर त्याच्यापेक्षा मधला रस्ता जो आहे तो एकदम सोपा आहे खाली जाण्यासाठी. बहुतेक याच्यामुळंच नवीन दाम्पत्य ज्यांना माहिती नाही आहे ते ह्या गडावर चढत नसतील. पण चढला पाहिजे यार. किती 3 वेळेस म्हटलं मी बहुतेक एकच डायलॉग की चढला पाहिजे म्हणून. चढा तुम्ही पुढच्या साल येतं असं विसरून नका जाऊ. चालूच नाही गेला ना मित्रांनो. आज आम्ही ऊपर आसमान नीचे असंच काहीतरी दृश्य इथं दिसतंय की तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं पूर्ण ढग 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 ढग. वाघोड्याचं झाड आहे मित्रांनो. हे आधी मला आपल्याला रस्त्यात लागलं होतं. याचे फळं कुठं दिसून राहिले पण याचे फळं बोरा एवढे दिसतात. हिरव्या बोरा एवढे, नागपुरी बोरा एवढे. आणि त्याची भाजी चांगली होती असं आम्हाला इथलं एका सज्जन माणसानं सांगितलंय. सज्जन मित्रांनो आम्ही तसं जेजूरला आलो होतो पण कहून काय भावनाच्या अंगामध्ये अंबाबाई घुसली आहे. इकडे बाय भावना. तर त्याच्यामुळं भावनानं पूर्ण असे केस सोडून दिले. त्यात पाऊस दादा भावनाला तर मजा येऊ राहिली वाटतं काहीतरी की आता फालतूच्या वस्तू नावावर द्यायचा प्रयत्न करू राहिली. पण तुम्हाला माहिती मित्रांनो आपण शातीर दिमागाची माणसं आपण पळून जायला पाहिजे पण घेतला आता ऑप्शन नव्हता. तर पुढं काहीतरी एक मंदिर लागतं आपण ते मंदिर पोहता कशाचं. मित्रांनो मधला पॉईंट इकडं मी जरा झूम करून दाखवतो तुम्हाला. हा ते जे ते नवीन गड आहे ते आपल्याला जायचंय ते. आणि इकडं जुना गड होता गेला पण होता. आणि खाली हे जे दिसतं आपल्याला बानाईचं मंदिर आहे. आपण तिकडं पाहिलं होतं त्या पायऱ्याने आपल्याला बानाईचंच मंदिर लागलं होतं. तर आपल्याला दिदीने सांगितलं होतं अनु
आणि मेन मंदिर वरती जे होतं ते म्हाळसा देवीचं होतं ना. हा हे बाणाईचं मंदिर आहे. खाली बघू शकता. आता आम्ही जास्त दूर नाही आलोय, तरी इथपर्यंत पण पाऊस नाही पडला. फक्त मेन गडावरच, मेन पण नाही, जो जुना गड आहे त्याच्यावरच पाऊस पडला. खाली तर पूर्ण गरमी होतीये. त्याच्यानं तुम्हाला वाटत नाही का की मी काहीतरी स्पेशल माणूस, मी वर गेलो होतो म्हणूनच पाऊस पडला होता? बाकी काही नाही. सोपा नाही मित्रांनो, पण मम्मी काही हार मानणार नाही, मग आपण पण हार मानणार नाही. काहीतरी करून जावंच लागेल आपल्याला. तिथपर्यंत जायचं मित्रांनो आपलं. आता इकडं पायऱ्या होत्या मम्मी, चांगलं तिकडून कोण चाललो आपण. हे काय इथं होतं ना. हे कोणतं मंदिर आता? पिंड आहे का फक्त? तर या रस्त्यानं मित्रांनो बरेच लहान लहान मंदिर, लहान लहान काय घरं वगैरे होते, तिकडं वगैरे होतं. तर भावनातून असं वाटत नाही का इथे एवढं वन आहे, पुण्यावरतीच पाऊस पडला, तर याचा अर्थ की मीच काहीतरी स्पेशल माणूस आहे. मी अवतार वितार तर नाही आहे. नाही, तुम्ही नाही माहिती मला, मी कलियुगातला अवतार तर नाही आहे. तुम्ही एखाद्या जन्माला की मी वर गेलो तेव्हा ते जे पण असं ते पाण्या डिपार्टमेंटवाले देव, त्यांना वाटलं की यार स्वागताची तयारी करो. त्यांना वाटलं असं की यार किती कोणता कलियुग आहे ना, 3 युगापासून न भेटलेलो आपण, असा कुठेतरी आला. क्रेडिट नाही मी तर माहित नाही का माझ्या कधी वेळे रावण. मित्रांनो, ही माहिती आमच्या भटांसाठी, भटानं कृपा करून नोंद करून घ्यावी की मी विजय आनंद गुंजाळकर कुटुंबातील पहिला असा मनुष्य आहे जो जुन्या गडावर जाऊन आला आहे. तर तेच भटांकडे जे पुस्तक राहतं त्यात माझं नाव कृपा करून नोंद करून घ्यावी, व जे काही क्रेडिट असतील ते माझ्या नावाने ट्रान्सफर करून द्यावे. बस. परत पाऊस येतोय बरं का, याचा अर्थ समजून घ्या तुम्ही. म्हणजे खालच्या गडावर पण माझी तयारी सुरू आहे, मी जातोय म्हणून काहीतरी स्पेशल करतोय खाली पण. पहा तुम्ही आता मी जाऊस तर काय काय होतं. तर मित्रांनो, आपण आता सध्या जुन्या गडावरनं नवीन गडावर जातोय, जेजुरीच्या. तिथंच तुम्हाला जेजुरीच्या म्हणजे खंडोबाची मेन कहाणी सांगतो की यांचा अवतार कसा झाला, काय झाला. तर मणी आणि माल्य असे 2 राक्षस होते. त्यांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना करून स्पेशल पॉवर अडॅप्ट केलं होतं. तर त्या स्पेशल पॉवरचा उपयोग करून ते जे काही ब्राह्मण लोक होते किंवा पुजारी लोक होते किंवा जे देव वगैरे होते, त्यांच्यावर म्हणजे त्यांनी जेव्हा ती पॉवर भेटली ब्रह्मदेवाकडनं, तेव्हा त्यांना या सगळ्या लोकांना त्रास देणं सुरू केलं होतं. मग ते देवाला पण त्रास द्यायचे, त्यानंतर भटजींना पण त्रास द्यायचे, चांगल्या कामात विघ्न आणायचे. मग काय झालं, या गोष्टीला कंटाळून बाकीचे सगळे देवाला जेव्हा माहीत झालं की आता असं काहीतरी करतात, तेव्हा ते गेले याच्याकडे, महादेवाकडे. तर त्यांनी महादेवाला सांगितलं की हे जे मणी आणि मल्ल हे जे 2 जण आहेत, त्यांच्यामुळे असं काहीतरी होत आहे की हाहाकार चालला इकडे, असं आहे तसं आहे. मग महादेवानी त्यांच्या 3रा डोळा उघडला. तर 3ऱ्या डोळ्यातून जी ऊर्जा बाहेर पडली, त्यामधनं जो अवतार झाला तो होता खंडोबा अवतार. तर मग त्यांनी काय केलं, जेव्हा ते झाला तेव्हा महादेवाचा जो अवतार होता खंडोबा, त्यांनी मणी जो होता, मनीने माफी मागितली आणि सांगितलं की मी परत असं काहीच करणार नाही. त्यामुळे मनीला सोडून दिला आणि जो मल्ल होता त्या मल्ल्याचा वध केला. तेव्हापासनं मल्हारी हे नाव पडलं. तर ही मार्तंड खंडोबाची मेन स्टोरी आहे की यांचा अवतार वगैरे काय, कशामुळे काय झाला. ही 12व्या शतकातली गोष्ट आहे. त्या टाइमला हे होतं. पण जे गडाचं जे काम वगैरे झालंय, जुना गड नवीन गड, हे दोन्ही पण गडाचं काम मराठा साम्राज्याच्या टाइमामध्ये झालंय. जे गड त्याच्यामुळे आतापर्यंत चांगले. बस. तर जे नवीन गड आहे तिथे 700 पायऱ्या आहे. जुन्या गडावर किती आम्हाला माहित नाही. मधल्या रस्त्यानं काय तिथं माहित असतील ना, मधल्या रस्त्यानं चाललो त्यासाठी किती आता तुम्हाला माहिती का पायऱ्या किती नवीन त्या मागच्या
काय बोलता 9 लाख पायऱ्या असतात आपण चढणं तरी असतं जवळपास 1,500-2,000 पायऱ्या चढून आम्ही पहिले जुन्या याच्यावर गेलो. तिथं मस्त चांगल्या प्रकारे पाऊस पडला. मग आता आम्ही इकडे चाललोय एनर्जीसाठी काकाचं स्पेशल गाडी सांग केलं जय महाराष्ट्र मित्रांनो. आता मी बसलोय माझ्या मागे जो तुम्हाला दिसतोय तो जेजुरीचा जुना गड म्हणजे मासाबाईचा गड. आणि इकडे थोडं पुढे गेलं की इकडे बांधवायचा गड. तर इथे मी तुम्हाला सांगणार आहे की जे खंडोबाचं मेन स्टोरी काय की म्हणजे त्यांचा जो अवतार होता महादेवचा अवतार खंडोबा ज्यांना म्हणतो ते का बरं तर काय होतं की मणी आणि मल्ल असे 2 राक्षस होते. त्या 2 राक्षसांनी पूजा वगैरे करून ब्रह्माजीकडनं हे वरदान घेतलं होतं की म्हणजे काहीतरी स्पेशल पॉवर्स त्यांना मिळाले होते. तर त्या पॉवरचा दुरुपयोग करून ते काय करायचे जे देव वगैरे होते किंवा जे चांगल्या मार्गावर जाणारे जे लोक होते त्यांना ते त्रास द्यायचे. तर यांना कंटाळून काय झालं बाकीचे सगळे देव जेव्हा कंटाळले या गोष्टीला तेव्हा ते महादेवाकडे गेले. त्यांनी महादेवाला सांगितलं की असं असं करताय हे लोक हाहाकार वगैरे करताय. तर तेव्हा महादेवाने त्यांचा 3रा डोळा उघडला. तर त्या 3ऱ्या डोळ्यातून जी ऊर्जा बाहेर पडली त्याच्यामधनं जो अवतार झाला तो अवतार म्हणजे मार्तंड श्री खंडोबा जेजुरीचे यांचा तो अवतार. तर मग त्यांनी काय केलं जे मणी आणि मल्ल होतं त्यापैकी जो मणी होता त्याने पहिलेच म्हणजे क्षमा वगैरे मागितली आणि देवाला सांगितलं की मी यापुढे असं काही करणार नाही. त्यामुळे त्यांनी मणी याला सोडून दिला आणि जो मल्ल होता याचा वध केला. तर त्यांनी मल्ल याचा वध केला तेव्हापासून त्यांना मल्हारी असं म्हणतात. तर हीच होती खंडोबारायांच्या अवताराची गोष्ट. मित्रांनो इथून पुढे चांगल्या पायऱ्या चालू झाल्या आहेत. ह्या पायऱ्या अर्ध्याच रस्त्यात होत्या पण तुम्ही पाहू शकता जशा पुढं पायऱ्या संपतील तर या झाडामुळे दिसत नाही. 1 मिनिट झाड गेल्यावर दाखवावं लागेल. तर तिथून आपण डायरेक्ट याला पोहोचू नवीन गडावर. टाक टाक इथून दिसतात त्या पुढं पायऱ्या. हा तर ते तिथं पायरी संपते आणि तिथं आहे नवीन गड. बस ते आपलं डेस्टिनेशन आहे आजचं. आपण आता आलोय नवीन गडावर. इथं दर्शन रांगेत लागलोय. ही मोफत दर्शन रांग आहे. इथं पेड दर्शन रांग पण आहे जी बहुतेक छोटी असेल याच्यापेक्षा. तर ते पेड दर्शन रांगेचं काय आहे ते मी सांगतो मग थोड्या वेळात. पण ही मोफतवाली ज्यात मी लागलोय. तर मित्रांनो मंदिर परिसरात आपण एंट्री केल्या तिथं एकच आवाज ऐकायला येतोय तो म्हणजे येळकोट येळकोट जय मल्हार. आणि दुसरं काय सदानंदाचा येळकोट. हा मागून दिसते तुम्हाला ही पेड लाईन. या 200 रुपये भरून तुमचं फास्ट दर्शन होऊ शकतं. पण आज जाऊन जास्तीत जास्त तुम्हाला काही सेकंदच मिळणार. तर आपलं या गडावर दर्शन झालंय. आता इथं फक्त एकच आवाज घुमतोय तो म्हणजे येळकोट येळकोट जय मल्हार. आणि बरीच गर्दी पण आहे आता म्हणजे संडे असल्यामुळं गर्दी एक्सपेक्टेड होतीच. हा आणि त्यात पाऊस पण पडला वातावरण पण माहोल होलंय त्यामुळं मजाच मजा आमची तर. हा तुमचं नाही माहिती मला.